वेगवेगळ्या प्रकारचे इमोशन आपल्याला आपल्या जीवनामध्ये दररोज अनुभवायला मिळतात. आतापर्यंत जर कुणाला म्हणालो की तुम्हाला इमोशन माहिती आहेत का, म्हणजे वेगवेगळे ज्या फिलिंग्स आहेत ह्या तुम्हाला सांगता येतील का, तर बरेचसे व्यक्ती म्हणतात हो, आनंदी आणि दुःखी. नाही, फक्त एवढे इमोशन नाहीयेत. या इमोशनचे डेप्थ मध्ये जसं तुम्ही जाल तसं याच्यात खूप प्रकार आहेत. म्हणजे प्रत्येक इमोशन प्रत्येक सेकंदाला भाव बदलत राहतात. कधी तुम्हाला आनंदी फील होतं, कधी तुम्हाला डाऊन फील होतं, राईट. आणि हे काय आहेत, हे सगळे थॉट्स आहेत. आणि हे थॉट्स त्या व्यक्तीचे बिलीफ निर्माण करत जातात बेस्ड ऑन दॅट फिलिंग. फिलिंग, थॉट्स, बिलीफ आणि मग ऍक्शन, राईट. आता जसं मी ही स्क्रीन तुमच्या बरोबर शेअर करतोय आता पुन्हा एकदा, या स्क्रीनमध्ये आपल्याला, या फोटोमध्ये आपल्याला पाहायला मिळते किंवा जे आपण पाहू शकतो की काही ही बालक आनंदी आहेत. उदाहरणार्थ हे बालक, राईट, हॅप्पी आहे. याच्या न बोलता तुम्ही ते रेकग्नाइज करू शकता की हा व्यक्ती, हे बालक, ही बालिका हॅप्पी आहे. हा हा मुलगा दुःखी आहे किंवा घाबरलेला आहे, अपराधीपणाची भावना आहे, किंवा काहीतरी जीवनामध्ये नवीन प्राप्त करायचंय म्हणून एक्साइटेड आहे, राईट. एक्साइटमेंट हा तुमच्याशी बोलला सुद्धा नाही, परंतु ह्या बालकाला पाहून तुम्हाला आपोआप अंतर्मनातून ही इच्छा निर्माण झाली की हा किती आनंदी आहे. जर एखादं कार्य द्यायचं असेल तर तुम्ही कुठल्या व्यक्तीला द्याल? ज्या व्यक्तीकडे ह्या भावना आहेत, राईट. आणि म्हणून शरीर आणि मन वेगवेगळं नाहीये. बॉडी अँड माइंड आर नॉट डिफरंट, दोघे एकच आहेत. एकाचा प्रभाव दुसऱ्यावर पडतो. एका नाण्याच्या ह्या दोन बाजू आहेत. जर तुम्हाला आरोग्य सुदृढ ठेवायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? हॅप्पी फील करावं लागेल, एक्साइटेड फील करावं लागेल, थँक यू फील करावं लागेल. परंतु दिवसभरात जर तुम्ही ह्या भावनेत राहिलात, आता हे काय, जर काही अपराध झाला, गिल्ट झाली, गिल्ट म्हणजेच अपराध, अपराध बोध ज्याला म्हणतात ना, मनुष्याकडून चुका होतात परंतु त्याच चुका जर तुम्ही सतत स्मरण करत राहिलात तर अवस्था अशी होईल, राईट. आणि म्हणून आपल्याला आपल्या जीवनामध्ये अपराध जरी झाला असेल तर अपराध बोधात राहायचं नाहीये. मग काय करायचंय? त्याच्यापासून धडा शिकून आता पुन्हा त्या फिलिंग नव्याने जागृत करायच्या आहेत, राईट. एखादं कार्य सुरू करण्यापूर्वी जर अंतर्मनामध्ये असे भाव असतील की हे कार्य यशस्वी होईल किंवा नाही, तर किती चान्सेस आहे की तो व्यक्ती त्याच्या जीवनात अपयशी होईल. आणि आज बऱ्याच लहान मुलांच्या आणि व्यक्तींच्या सुद्धा जीवनामध्ये या फिलिंग आहेत. व्हॉट इज इट? दिस इज व्हॉट कॉल अफ्रेड, अफ्रेड ऑफ सक्सेस. येस, काही व्यक्तींना यशाची भीती वाटते. येस, काही व्यक्तींना धनसंपत्ती कमवण्याची भीती वाटते. जर एवढी संपत्ती माझ्याकडे आली आणि मी ते मॅनेज, हँडल, नियंत्रित करू शकलो नाही तर काय होईल? जर माझ्याकडे धनसंपत्ती आली आणि लोक पैसे मागायला आले तर मी नाही कसं म्हणू त्यांना? त्याच्यापेक्षा जे नाहीये, जे आहे ते चांगलं आहे, राईट. बऱ्याच व्यक्तींच्या अंतर्मनामध्ये धनसंपत्ती प्राप्त करण्यासाठी हे ब्लॉकेजेस आहेत, राईट. हे ह्या अंतर्गत जे विरोधक आहे, इंटरनल इंटरनल ऑब्स्टॅकल जे आहेत, याच्यामुळे व्यक्ती प्रगती करू शकत नाही. तुम्ही असं समजू नका की दरवेळेस फक्त हे बाहेरूनच विरोधक येतात. हे अंतर्गत विरोधक सुद्धा आहेत, राईट. आणि ज्या वेळेस एखादा व्यक्ती, एखादा बालक आनंदी असतो त्यावेळेस आपोआप त्याचे व्हायब्रेशन पॉझिटिव्ह इमिट व्हायला सुरुवात होतात. म्हणजे तो उत्सर्जित करतो काय? सकारात्मक भाव, सकारात्मक वेव्ज, तरंग.
तुम्ही फक्त एका दिवसासाठी उपवास धरा. एका दिवसासाठी. बरं, एक दिवस खूप जर जास्त वाटत असेल ना, तर फक्त दिवसभरातील 2 तासासाठी उपवास धरा. 2 तासासाठी उपवास. राईट, फास्टिंग. कशाचं फास्टिंग? फक्त चिंतेचं फास्टिंग. गिल्ट, अपराधीपणाचं फास्टिंग. की ह्या 2 तासात काहीही झालं तरी माझ्या चेहऱ्यावर स्मित हास्य असेल. आणि लिटरली अशी प्रॅक्टिस करायची आहे. राईट, म्हणजे चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवा. स्मित हास्य. आणि स्मित हास्य म्हणजे काय? वरचे 6 दात दिसले पाहिजे. त्याला स्मित हास्य म्हणतात. माझ्याबरोबर जरा स्मित हास्य करा बरं. जरी तुम्ही हा रेकॉर्डेड व्हिडिओ पाहत असाल तरी सुद्धा. कारण आजच्या जगात हसण्याची, स्मित हास्य करण्याची संधी फार दुर्लभ आहे. प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या विवंचनेत किंवा अडीअडचणीत किंवा समस्यांमध्ये, तुम्ही घरी जाऊन पहा कधी. म्हणजे प्रत्येक घरात हीच गोष्ट आहे सध्या. आणि काय असायला पाहिजे? प्रातःकर्म देवकर्म. प्रातःकर्म प्रभाते मणी राम चिंतित जावा. प्रभात समयी जो पहाटेचा काळ आहे ना, हा भगवंताच्या नामस्मरणात ध्यान साधना विपश्यना किंवा अंतर्मुख होणे, नामस्मरण याच्यात जायला पाहिजे. प्रभाते मणी राम चिंतित जावा. प्रातःकर्म देवकर्म. हे काय पाहिजे? की यामध्ये स्वतःची किंवा या ब्रह्मांड आणि युनिव्हर्सची जी आपलं कनेक्शन आहे, हे कनेक्शन पुन्हा एकदा स्थापित करण्याची ही संधी आहे. सुवर्ण संधी. पहाटेची वेळ प्रत्येकासाठी. जो व्यक्ती जीवनात सगळं करून हारलेला आहे, म्हणजे आता त्याला निराशा झालेली आहे किंवा निराशा दिसते, निराश झालेला आहे, आता काही मार्ग दिसत नाही, अशा व्यक्तीसाठी रामबाण उपाय. सूर्योदयापूर्वी फक्त त्याने उठायला हवं. फक्त उठून नाही चालणार, तर त्याला काही कृती करावी लागेल. सिक्युरिटी गार्ड ते सुद्धा जागृत असतात. दूध वाटप करणारे ते सुद्धा जागृत असतात. वर्तमानपत्र वाटप करणारे ते सुद्धा जागृत असतात. परंतु त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडतो का? म्हणजे ठीक आहे, त्यांचं खूप कष्टाचं कार्य आहे आणि आय रिस्पेक्ट देअर वर्क. परंतु जर जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल करायचा असेल तर काय करावं लागेल? तुम्हाला डेली रिच्युअल करावे लागतील. डेली रिच्युअलचा अर्थ प्रभाते मणी राम चिंतित जावा. म्हणजे प्रातःकर्म देवकर्म, त्यावेळेस प्राणायाम, ध्यान, योग, व्यायाम, वाचन, अफर्मेशन किंवा व्हिज्युअलायझेशन किंवा स्क्रबिंग, जे काही तुम्ही शिकलेला आहात ते एक पानभर, 4 ओळी, 5 ओळी लिहून काढायला हवं. ग्राफोलॉजी, सायन्स ऑफ अंडरस्टँडिंग अ पर्सन फ्रॉम हिज हँडरायटिंग अँड अनालिसिस, सिग्नेचर अनालिसिस. व्यक्तीचे जे स्क्रबिंग आहे, जे लिखाण आहे, याच्यावरून त्या व्यक्तीचा पॅटर्न कळतो. कळालं? प्रभाते मणी राम चिंतित जावा याचा अर्थच हा आहे की प्रातःकर्म देवकर्म. हे देवकर्म असायला हवं. रामबाण उपाय काय आहे? सूर्योदयापूर्वी उठा. सूर्योदयापूर्वी पूर्वी उठल्याने, आणि जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी रेग्युलर प्रॅक्टिस करायला लागलात, 21 दिवसामध्ये विचारांचं परिवर्तन होईल. अंतर्गत फिलिंग बदलतील. अपराधीपणाची भावना राहणार नाही. काही व्यक्ती दोष देत आहेत. एव्हरीबडी हॅज देअर ओन ओपिनियन. प्रत्येक व्यक्तीचं इथे स्वतंत्र मत आहे. एक महत्वाची गोष्ट सांगू, यू कॅनॉट मेक एव्हरीवन हॅपी. तुम्ही सगळ्यांना आनंदी करू शकत नाही. डोक्यातून हा विचार काढून टाका. ज्या व्यक्तीला माहीतच नाही आनंदी कसं राहायचं, तुम्ही त्याला कसं आनंदी बनवाल? कळालं? आणि दुसऱ्याला आनंदी करण्यासाठी, आणि असं संपूर्ण जग आहे, विश्व आहे आपल्या आजूबाजूला. कुणाचा आनंद कशात, कुणाचा आनंद कशात, राईट? एकदा एक सेमिनार सेशन झाल्यानंतर, इंट्रोडक्टरी सेशन झाल्यानंतर, काही व्यक्तींना पेड कोर्सेसमध्ये प्रोग्राम, काही कोर्सेस होतात, माइंडसेट ऑन मास्टरीचे काही वर्कशॉप होतात, आणि असेच काही प्रोग्राम. तर इंट्रोडक्टरी झाल्यानंतर एक व्यक्ती आला आणि ते म्हणाले की मला काही गोष्टी कळाल्या नाहीत.
तर मी का एनरोल करायला हवं, किंवा हा कोर्स मी का करू, आणि मला काही समजलं नाही आणि माझ्यामध्ये काही आवश्यकता नाही. तर त्यांना मी काय म्हणालो, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. पुढच्या सेशनला, पुढच्या ट्रेनिंगला पुन्हा भेटूया, पुन्हा इंट्रोडक्टरी करूया, किंवा युट्यूबवर जे काही व्हिडिओ आहेत ते पहा पुन्हा. आणि मी निघायला लागलो. परंतु त्यांनी पुन्हा अहो, पण तुम्ही मला कन्व्हिन्स करा ना, म्हणजे तुम्ही मला सांगा ना. मी म्हणालो, मागच्या 1.5-2 तासापासून मी तेच सांगतोय, पण तुम्हाला ते नाही समजलं. जर 2 तासात नाही समजलं, तर आता 5 मिनिटात काय सांगू, म्हणजे काय सांगणार मी तुम्हाला, राईट? याच्यासाठी अंतर्गत अंतर्मनातून इच्छा पाहिजे. यू कॅनॉट मेक एव्हरी वन हॅपी, राईट? प्रत्येक व्यक्ती आपल्या स्वतःच्या अंतर्गत जे काही ब्लॉकेजेस आहेत, किंवा विचारधारा आहेत, किंवा काही मान्यता आहेत, त्या घेऊन आलेला आहे. आणि समझ का एक जादू होता है, जिसको समझ में आता है उसको समझ में आता है, जिसको समझ में नहीं आता त्याच्या समोर कितीही डोकं आपटा, परंतु त्याला नाही समजणार, राईट? कारण ही फ्रिक्वेन्सी आहे. जो ज्या फ्रिक्वेन्सीला व्हायब्रेट होईल तसे व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये आकर्षित करतो. लेटर ऑन ते व्यक्ती आले, जॉईन केलं, आणि आतापर्यंतचा 90%, 95% सक्सेस रेशो आहे. जे जे व्यक्ती पार्टिसिपेट केलेले आहेत, सकाळी आलेला व्यक्ती आणि संध्याकाळी घरी जाणारा व्यक्ती सेम नाहीये. पूर्ण 180 डिग्री चेंज आहे त्यांच्यामध्ये, राईट? परिवर्तन होतं, बदल घडतो, परंतु दोन रूपे आहेत इथे. काय? एक आहे आत्मदेव. आत्मदेव म्हणजे तुम्ही स्वतः. शरीराचे चोचले पुरवणे म्हणजे शरीराला किंवा स्वतःला आत्मपूजा नाही. हे लक्षात घ्या पहिलं. इंद्रियांचे लाड पुरवणे याला स्वतःची आत्मपूजा म्हणत नाही. ही शिक्षा आहे. जे अति इंद्रियांच्या आहारी गेलेले आहेत त्यांच्यासाठी मी सांगतोय, सम्यक मार्ग हवा. सम्यकचा अर्थ काय होतो? मधला मार्ग. भगवान बुद्धांनी सांगितलाय, अति करू नका किंवा अति कमी पण करू नका. म्हणजे अति भोजन करू नका किंवा अति कुपोषित पण राहू नका. मध्यम मार्ग, म्हणजे ज्याला म्हणता येईल की सम्यक, बॅलेन्स. बॅलेन्स करणं फार गरजेचं आहे. सम्यक मार्ग. आत्मदेव. आत्मदेव म्हणजे आपण स्वतः, स्वतःच्या आतील ती अद्भुत शक्ती. सगळ्यात महत्वाचं, तुम्ही शरीर नाहीये, राईट? तुम्ही या शरीरात राहणारी एक ऊर्जा शक्ती आहे, एक दिव्य आत्मा आहात. आत्मा याचा अर्थ म्हणजे मूवी मधला आत्मा नाही, परंतु आत्माचा अर्थ होतो जो स्वतः आपलं अस्तित्व आहे, राईट? स्वतः स्वतःचं अस्तित्व म्हणजे काय? सगळ्यात प्रथम हे इंद्रिय, जे इंद्रिय आपल्याला मिळालेले आहेत, इंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय, याच्यावरती काय आहे? मन. त्याच्यावरती काय आहे? बुद्धी, राईट? आणि विषय, विषय हे इंद्रियांच्या अधीन आहेत. विषय, प्रत्येक पंचज्ञानेंद्रिय, पंचज्ञानेंद्रियांचा एक एक विषय आहे. स्पर्श, रूप, रस, गंध, ध्वनी, बरोबर? विषय, सब्जेक्ट, आणि याच्यावर कोण अट्रॅक्ट होतं? हे इंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय. आणि यांच्यात स्ट्रॉंग डिझायर काय माहितीये? लस्ट. लस्ट आणि ग्रीड. बरं. विषय, पंचज्ञानेंद्रिय, याच्यावरती काय? मन. मन, मन म्हणजे कोण? डिलिव्हरी बॉय, राईट? मन याचाच अर्थ जो इंद्रियांच्या इच्छा बुद्धीकडे नेणारा मधला मीडिएटर, राईट? मीडिएटर. मन फार महत्वाचं आहे, हा मीडिएटर फार महत्वाचा आहे. परंतु जर बुद्धीच याच्यावर अधिपत्य असेल, बुद्धी हा मॅनेजर आहे वरच्या लेवलचा, आणि बुद्धीच्या वर कोण आहे? अस्तित्व, राईट? तर तुम्ही कोण आहात? या इंद्रियांना तुम्ही स्वतः समजू नका. हे इंद्रिय तुमच्यासाठी कार्यरत आहेत. कळालं? पहाटे उठण्यासाठी त्रास कुणाला होतो माहितीये? जे स्वतःला शरीर समजतात आणि जे स्वतःला दिव्य शक्ती समजतात, की मी चेतना आहे, चेतनेचा स्तर आहे, मी ऊर्जा शक्ती आहे, असा व्यक्ती
त्याच्या जीवनात जे काही महान कार्य त्याला करायचं आहे त्याच्यासाठी तो ह्या साधनांचा उपयोग करतो. कुठल्या साधनांचा? या शरीररूपी साधनेचा. हे साधन, इन्स्ट्रुमेंट, यंत्र दिलेलं आहे. शरीर खलु धर्म साधनम. धर्माला सिद्ध करायचं असेल तर शरीर एक माध्यम आहे. राईट. मग आत्मपूजा. आत्मपूजा म्हणजे काय? की आतमध्ये जो अस्तित्व आहे याला जर तुम्ही रेकग्नाइज करायला लागलात तर काय होईल माहितीये? एक आहे आत्मदेव, दुसरा आहे समाजरूपी देव. समाज, सोशल. आपल्या आजूबाजूला जे काही विश्व आहे ना, ते पशु पक्ष्यांचं आहे ते सगळे. जर तुम्ही आत्मपूजेला प्राधान्य दिलं, स्वतःला इम्पॉर्टन्स दिलं, फर्स्ट प्रायोरिटी कुणाला? स्वतःला. पुन्हा मी सांगतो, स्वतःला प्रायोरिटी देणे म्हणजे इंद्रियांचे लाड पुरवणे नव्हे. त्याला नाही म्हणत स्वतःची पूजा. पूजा कशाला म्हणतात? एका जागी पद्मासनात, वज्रासनात, कुठलंही आसन, सिद्धासनात पाठीचा कणा सरळ ठेवून पाठ, मान आणि डोके एका रेषेत सरळ ठेवून जर तुम्ही मेडिटेशन, ध्यान, साधना करू शकत असाल, तपस्या करू शकत असाल, तर समजा की तुम्ही या यंत्राचा खरोखर चांगला वापर करत आहात. कळालं? काही व्यक्तींना ज्यांना नाही बसता येत मांडी घालून, काही हरकत नाही, मग ते खुर्चीवर बसू शकतात. आणि ती खुर्ची पण कशी हवी? म्हणजे ज्यामध्ये बॅकबोन इरेक्ट राहील, पाठीचा कणा सरळ राहील. टेकून बसा, परंतु बॅकबोन इरेक्ट ठेवा. आणि आपला उद्देश हे जे श्वास आहेत यांच्या माध्यमातून ही शिडी आहे. श्वास म्हणजे काय? एक शिडी आहे, स्टेअरकेस, ज्याच्या माध्यमातून, ज्याच्या साहाय्याने आपण स्वतःबरोबर कनेक्ट होऊ शकू. ज्यावेळेस मी शून्य ध्यान घेईल त्यावेळेस हे सगळं मी विस्तृत अजून डिटेलमध्ये वर्णन करेल. हा स्वतः एक फार मोठा चॅप्टर आहे, परंतु हा प्रॅक्टिकल चॅप्टर आहे. प्रॅक्टिकल. यामध्ये बरंच काही शिकण्यासारखं आहे, प्रात्यक्षिक आहे. राईट. मी जे काही बोलत आहे यामध्ये किती सत्यता आहे हे प्रत्यक्ष अनुभव घेण्याचा हा विषय. आत्मदेव आणि समाजरूपी देव. ज्या वेळेस तुम्ही अंतर्मुख, स्वतःला हाय प्रायोरिटी द्याल, स्वतःचे जे गोल सेट केले, टास्क सेट केले, गोल म्हणण्यापेक्षा टास्क, गोल हे आउटकम आहे. कळालं? उदाहरणार्थ, तुम्हाला इडली हवी आहे किंवा उत्ताप्पा हवाय, डोसा हवाय, तर याच्यासाठी एक प्रोसेस आहे. इडली डोसा हा गोल आहे, ध्येय आहे. राईट. परंतु हे गोल साकार करण्यासाठी जी प्रोसेस आहे त्याला टास्क म्हणतात. राईट. आणि त्याला काय म्हणायचं? ती एक फ्रिक्वेन्सी आहे, ग्रॅटिट्यूड फ्रिक्वेन्सी किंवा ऍक्शन फ्रिक्वेन्सी. राईट. किंवा गोल फ्रिक्वेन्सी. तर या ऍक्शन फ्रिक्वेन्सीमध्ये काय करावं लागेल आपल्याला? आपण जे टास्क ठरवलेले आहेत हे आउटकम आहे. हे आउटकम प्राप्त करण्यासाठी मग मला बेसिक इन्ग्रेडियंट काय काय आहे माझ्याकडे ते मला कलेक्ट करावं लागेल आणि त्याच्यावर प्रोसेस करावं लागेल. याला म्हणायचं ऍक्शन फ्रिक्वेन्सी. जर मला माझ्या परीक्षेत किंवा स्कोर करायचा आहे, चांगले मार्क्स मिळवायचे आहेत, तर मला चांगले मार्क मिळालेले आहेत, परमेश्वरा मी तुझा खूप आभारी आहे. 95% मला माझ्या ह्या एक्झाम मध्ये प्राप्त झालेले आहेत. आणि सगळे व्यक्ती, माझे कुटुंब, शेजारी, आप्तस्वकीय सगळ्यांचे मला फोन येत आहेत आणि ते म्हणतायत, वाह, किती चांगली अचिव्हमेंट केली तुम्ही. आणि येस, टुडे आय एम व्हेरी मच एक्साइटेड. टुडे द ड्रीम हॅज कम ट्रू. माझं स्वप्न आज सत्यात उतरलं. परमेश्वराचा मी खूप आभारी आहे. दिस इज व्हॉट कॉल्ड स्क्रिप्ट. ही स्क्रिप्ट तुम्ही निर्माण केली. ही स्क्रिप्ट का निर्माण करायची? कारण याच्याने तुमचे फिलिंग पॉझिटिव्ह होतील. तुम्ही व्हायब्रेट कराल हाय फ्रिक्वेन्सीला. राईट. आता हे झालं तुमचं गोल. त्या गोलमध्ये फिलिंग आले, त्या गोलमध्ये एक्साइटमेंट आली, त्या गोलमध्ये तुमचं जे काही ध्येय तुम्हाला प्राप्त करायचंय प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये आलं. एंड रिझल्ट आला, सकारात्मक रिझल्ट आला. राईट. याच्यात नकारात्मक शब्द नाहीये. एंड रिझल्ट ज्याला म्हणतात ना, आम को खा पेड़ क्यों गिनते हो, तो सो एंड रिझल्ट, एंड प्रोसेस. राईट. प्रोसेसचं वर्णन नाही करायचं, एंड रिझल्ट. राईट. परंतु आता हे जर टास्क
हे गोल जर पूर्ण करायचं तर टास्क सेट करावे लागतील ना. देर इज नो अट्रॅक्शन विदाउट ऍक्शन. ऍक्शन, कृती करणं गरजेचं आहे. कृती करावी लागेल. या दोन्ही गोष्टी हँड इन हँड चालतात. काही व्यक्ती म्हणतात ना की मी काही उपाय केले, काही मंत्रोच्चार केले आणि माझ्याकडे भरपूर धनसंपत्ती आली. ती धनसंपत्ती कशी येईल? आकाशातून पडणार नाही एखादं गाठोडं, तसं नाही पडणार. पण तुम्ही जे अफर्मेशन करत आहात, जे गोल सेट केलेले आहेत, त्याच्यासाठी जे तुम्ही दररोज प्रयास करणार आहात, त्या प्रयासाची संभावना, पॉसिबिलिटी वाढायला सुरुवात होईल. लक्षात आलं तुम्हाला? पॉसिबिलिटी, संभावना. प्रत्येक बीज त्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे एक वृक्ष बनण्याचं. नीमचं जर तुम्ही बीज घेतलं तर त्याला म्हणतात ना, एक छोटंसं बीज असतं नीमचं सुद्धा. त्याला काय म्हणतात बरं? निमोनी. निमोनी असतात ना त्या. त्याच्या आतमध्ये त्याला वरती आवरण असतं आणि आतमध्ये एक बीज असतं छोटंसं एकदम, शेंगदाणा एवढं. त्याच्या आतमध्ये पूर्ण नीमचा वृक्ष आहे. याला संभावना म्हणतात, याला पोटेन्शियल म्हणतात. तसं तुमच्या आतमध्ये पण संभावना आहेत, परंतु त्या संभावना जागृत कराव्या लागतील. मग जागृत कशा करणार? त्याच्यासाठी डेली टास्क आहे. राईट. मग अशी मी जे सांगितलं, सूर्योदयापूर्वी उठून फर्स्ट थिंग इन द मॉर्निंग आंघोळ करून पहा. कळालं? नित्य नेम नामी तो नर दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. काही जुने व्यक्ती हे सगळं फॉलो करत होते. त्यांची अंघोळ सूर्यस्नान व्हायचं म्हणजे ब्रह्ममुहूर्ताच्या किंवा ब्रह्ममुहूर्तावर देवस्नान. राईट. नियम बनवा, टास्क ओरिएंटेड काम करा आणि मग गोल हे आउटकम आहे. आउटकम, आउटकम. आत्मदेव याची पूजा केल्याने, आत्मदेव, आता तुम्हाला हे कळालं की पूजा म्हणजे काय करायचं. स्वतःला वेळ द्यायचा. समस्या, चिंता, संकट प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात आहेत, परंतु हा 2 तासाचा उपवास करायचा. ज्या पण वेळी सकाळी उठाल, हा स्वतःला सांगायचं काय समस्या, हा ठीक आहे, मी याच्यावर पुन्हा चिंतन करेल. कधी? दुपारी करेल, लंच नंतर करेल, जेवणानंतर करेल. आता मला माझं कार्यावर फोकस करायचा आहे. आणि मग तुम्ही तुमचं कार्य जे काय आहे ते रेग्युलर रुटीन मध्ये करू शकता. याला म्हणायचं आत्मदेव किंवा आत्मपूजा. आत्मदेव प्रसन्न केला तर समाजरूपी देव आपोआप प्रसन्न होतो. हे टाइम टेस्टेड आणि प्रूव्हन आहे. कळालं? पहिल्यांदा तुम्हाला स्वतःच्या, याला हाय सेल्फ इस्टीम म्हणतात. प्रथम तुम्हाला स्वतःच्या नजरेमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करणं आवश्यक आहे. ओके. आणि जो व्यक्ती, आता इमोशनवर आपण काम करणार आहोत. इमोशन, जो व्यक्ती आनंदी आहे, राईट, आणि ज्यांना हे कळत नाहीये त्यांच्यासाठी पण सांगतो, रेकग्नाइज युअर इमोशनल पॅटर्न. इमोशनल पॅटर्न काय आहेत हे सर्वप्रथम तुम्हाला रिकग्नाइज, ओळखावं लागेल की माझ्या जीवनात आता सध्या स्थितीला माझी फ्रिक्वेन्सी काय आहे. कळालं? काही व्यक्ती दुःखी, कष्टी, उदास, खिन्न, उद्विन्न, राईट, चिंता आतुर झालेले, हे काय आहे? ही फ्रिक्वेन्सी आहे. बरोबर? मी जे सांगत आहे याचा जर तुम्हाला प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा असेल तर कधी जर शक्य झालं तर ऑफलाईन सेशनमध्ये आपण भेटूया. दिवसभराचा हा वर्कशॉप, आणि ह्या वर्कशॉपमध्ये काही गोष्टी मी अजून डिटेलमध्ये सांगेल, डिटेलमध्ये डेप्थमध्ये सांगेल. परंतु हा कोर्स प्रत्येक व्यक्तीने करणं आवश्यक आहे. तुम्हाला जिथे शक्य असेल तिथे करा, परंतु स्वतःचे इमोशनल पॅटर्न रेकग्नाइज करणे, समजून घेणं फार महत्वाचं आहे. ऑब्स्टॅकल हे दरवेळेस आपल्याला असं वाटतं की बाहेर आहेत, बाहेर नाही आहेत. ऑब्स्टॅकल कुठं आहेत? ऑब्स्टॅकल आपल्या अंतर्गत आहेत, अंतर्मनात आहेत. बाहेरचे व्यक्ती कोण आहेत? हे फक्त निमित्त आहेत. मीडिएटर ज्याला म्हणतात. निमित्तचा अर्थ काय समजतो माहितीये? म्हणजे
खूप काही लाकडं एका ठिकाणी गोळा केलेली आहेत. राईट. आता त्यांना अग्नी प्रज्वलित करायचा आहे. तर अशा वेळेस जी काडीपेटी आहे ना, ती निमित्त आहे. अग्नी त्या लाकडांमध्ये, काष्टांमध्ये पूर्वीपासून आहे. फक्त त्याला एक ठिणगी पडणं आवश्यक आहे. कळालं? हा. निमित्त निमित्ताला दोष देऊ नका. कुणीही असेल, कुठलाही व्यक्ती असेल तुमच्या जीवनामध्ये, तुम्हाला दुःखी कष्टी करणारा व्यक्ती विशेष नाही, वस्तू नाही, परिस्थिती नाही, तर ते सगळेजण निमित्त आहेत. एक विशिष्ट काडीपेटी, एका कंपनीची काडीपेटी, फक्त तीच अग्नी प्रज्वलित करू शकते का? नाही. लाइटर सुद्धा करू शकतो कधी कधी. कळालं? कधी कधी कुठे अग्नी प्रज्वलित असेल, एक जळतं लाकूड आणलं, ते जरी टाकलं तरी सुद्धा अग्नी प्रज्वलित होईल. वेगवेगळे सोर्सेस आहेत, वेगवेगळे निमित्त आहेत. हे मनुष्य शरीर जे मीडिएटर म्हणून आपल्याला किंवा आपल्या जवळ आलेलं आहे, हे आपण आकर्षित केलेलं आहे. राईट. म्हणून स्वतःवर काम करणं गरजेचं आहे. प्रातःकर्म, देवकर्म. त्याच्यानंतर काय? दिवसभर सकाम कर्म. सकाम कर्म म्हणजे काय? तुमचे गोल अचीव होतील ते कार्य तुम्हाला करायचे, जे पण कार्य करत आहात. तुमचा भाजीचा व्यवसाय असेल, वडापावचा स्टॉल असेल, किंवा कुठं तुम्ही जॉब करत असाल, तुम्ही शिक्षक असाल, उद्योजक असाल, फार मोठी फॅक्टरी असेल, जे पण काही आहे, पण तिथं काय करायचं मग? 100% इन्व्हॉल्व्ह व्हायचं. कशासाठी? सकाम कर्म. सकाम. सकामचा अर्थ जिथून माझे इंटेन्शन पूर्ण होतील अशा ठिकाणी मला काम करायचंय. कळालं? सकाम कर्म. आणि याच्यामध्ये तुम्ही स्ट्रॅटेजी करू शकता, याच्यामध्ये तुम्ही स्किल सेट करू शकता, नवीन स्किल अडॉप्ट करू शकता, शिकू शकता. राईट. आणि त्याच्यानंतर काय? रात्री कर्म, शांती कर्म. म्हणजे संध्या, संध्याकाळ ज्याला म्हणतात ना, संध्या. दिवस संपून रात्रीचा उगम जिथं सुरू होतो, त्या दोघांमधला एक काळ संध्या, संधी काळ. राईट. हा काळ काय पाहिजे? शांती कर्म. शांती कर्म म्हणजे काय? त्यामध्ये कितीही काही झालं तर दिवसभराचा राग त्यावेळेसच बाहेर उफाळून बाहेर येतो. दिवसभरात जे काही झालेलं आहे हे कधी बाहेर पडतं माहितीये? संध्याकाळी सगळे एकत्र आल्यावर. आता मला सांगा, असं जर काही व्यक्ती करत असतील, तर यांच्या जीवनात कसं काही शांती प्राप्त होईल? नाही होणार. राईट. म्हणून संध्याकाळची वेळ काय? शांती कर्म. त्यावेळेस वादविवाद करायचे नाही. बऱ्याच घरांमध्ये संध्याकाळीच वादविवादाला सुरुवात होते. कळालं? अरे दिवसभर मेहनत करताय, श्रम करताय, कष्ट करताय काहीतरी प्राप्त करण्यासाठी, आणि संध्याकाळी ज्यावेळेस सगळे लोक एकत्रित येतात, त्याच वेळेस वादविवाद. आणि कधी कधी तर बोलायला सुद्धा संधी किंवा अपॉर्च्युनिटी किंवा वेळ मिळत नाही का? कारण टीव्ही पाहायचा असतो, टीव्ही चालू असतो, आणि टीव्ही वरील ते सिरियल कार्यक्रम पाहता पाहता व्यक्ती जेवण करत असतात. अरे, रात्री कर्म, संध्याकाळ हा जो कर्म करायचा वेळ, शांती कर्म. शांतीचा अर्थ काय? एकमेकांशी चर्चा करा शांततेने, आनंदाने. दिवसभराची चर्चा करू शकता, पण कशी? शांततेने, प्रेमाने. एकत्रित भोजन करण्याने सुद्धा त्या घरामध्ये प्रेम, जिव्हाळा, आपुलकी वाढते. कळालं? एकत्रितपणे. पूर्वी असंच होतं, आता सगळं बदललेलं आहे. आता डायनिंग टेबल आलेले आहेत, जो तो आपापल्या ठिकाणी आहे. कोणी हॉलमध्ये बसून खाणार आहे, कोणी कुठे बसून खाणार आहेत. बऱ्याच ठिकाणी काही गोष्टी घडतात. कोणी बाहेर जाऊन खाणार आहे, बाहेर हॉटेलिंग करणार आहे. घरी फोन करून सांगणार की मी जेवण करून येतोय, माझ्यासाठी वाट पाहू नका, आणि माझ्यासाठी काही करू पण नका. कळालं? हा. मग कसं काही शांती कर्म इथे उत्पन्न होईल? कसं काय त्याच्यातून आपण एक्सपेक्ट करू शकू? म्हणजे हे काय, फक्त टास्क पूर्ण करतोय आपण. टास्क म्हणजे ज्याला गोल नाहीये, ध्येय नाहीये, असे टास्क येते. फक्त काय? पोट भरायचंय म्हणून काहीतरी खायचं.
आर यू गेटिंग इट? या तीन गोष्टी. प्रातःकर्म, देवकर्म. न्यूजपेपर कधी वाचू नका. बातमी कधी, न्यूज टीव्हीचे चॅनल्स बातम्या कधी पाहू नका. हे असुर कर्म आहे. नकारात्मक गोष्टी अंतर्मनामध्ये टाकणे. प्रातःकर्म, देवकर्म. पुस्तक वाचन करा. आध्यात्मिक ग्रंथ, जे पण काही असेल ते तुम्ही वाचन करू शकता. मी जे सांगतोय हा प्रॅक्टिकल मार्ग आहे. 21 दिवस हे करून पहा आणि जीवनात बघा कसे चमत्कार घडतील. इवन शांती कर्माचा अर्थ हे पण होतो की सगळ्यांना क्षमा करा. रात्री झोपताना पुन्हा ती ग्रॅटिट्यूड लिस्ट, आजच्या दिवसभरात माझ्या बरोबर काय काय चांगलं झालेलं हे पुन्हा स्मरण करा. राईट. आणि पहाटे उठल्यानंतर सुद्धा पुन्हा ती ग्रॅटिट्यूड लिस्ट करा. ग्रॅटिट्यूड, रॅन्डम ग्रॅटिट्यूड. पहिल्यांदा उठल्याबरोबर डोळे उघडताच परमेश्वराला धन्यवाद देणं आवश्यक आहे. आणि लिस्ट करा. काय कशा कशासाठी धन्यवाद देऊ. या गोष्टीला फक्त 5 मिनिटं लागतील, जास्त नाही. 2-3 मिनिटं लागतील, जास्त नाही लागणार. प्रातःकर्म, देवकर्म, त्यामध्ये आभार प्रकट करणं फार गरजेचं आहे. राईट. व्हेरी गुड. आता हे जे इमोशन आहेत, या इमोशन मध्ये परमेश्वराचे, हा, प्रत्येकाचा स्वतःचा एक व्हिजन बोर्ड तयार पाहिजे. व्हिजन बोर्डचा अर्थ फार मोठा बोर्ड असेल तरी चालेल, काही हरकत नाही तुमच्या क्षमतेनुसार. परंतु लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि लॉ ऑफ असोसिएशन हे एकत्रितपणे काम करतात. म्हणजेच जो व्हिजन बोर्ड आपण लावणार आहोत त्याच्याने एन्झायटी निर्माण नको व्हायला, परंतु ग्रॅटिट्यूड निर्माण व्हायला पाहिजे. आणि जर असा असेल तर ठीक आहे, नसेल तर छोट्याशा पेपरवर सुद्धा तुम्ही तुमचे गोल लिहू शकता, अफर्मेशन बोलू शकता, स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड करू शकता. राईट. आज आपण इमोशनवर चर्चा केली. प्रत्येक क्षणाला, फार पूर्वी मी एक सेशन घेतला होता आणि त्यामध्ये ही गोष्ट सांगितली होती की तुमच्या मोबाईलमध्ये अलार्म सेट करा. प्रत्येक 2 तासाला तुमचे भाव, इमोशन चेक करा. आणि जर तुम्ही दुःखी असाल तर पटकन उडी मारा. राईट. पटकन उडी मारा आणि स्वतःला सांगा की अरे, मला तर माझे इमोशन हाय ठेवायचेत ना, मला प्रसन्न राहायचंय ना, चेहऱ्यावर स्मित हास्य पाहिजे ना. ज्या ज्या क्षणी आठवेल ना त्या त्या क्षणी स्वतःला स्मित हास्य करायला शिका. राईट. ओके. ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट मला शेअर करायची होती तुम्हाला. एक फोटो, हा, हा फोटो एक शेअर करतो, जस्ट पहा. हा दिसतोय तुम्हाला? ओके. यामध्ये हे बघा, हे आपले इमोशनचे नेम ऑफ लेवल आणि ही फ्रिक्वेन्सी आहे. आपण कुठून सुरू करायचं? हा, इथून करूया, खालून. शेम. शेम म्हणजे काय? ज्यांना अशा काही कृती, गोष्टी जे सांगायला लाज वाटते. शेम, शेमफुल, मिझरेबल काही गोष्टी आहेत ना, तर त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे? 20. अपराधीपणाची 30. राईट. अपॅथी 50. ग्रीफ, ग्रीफ म्हणजे एक अंतर्गत काही मिस हॅपनिंग झालं त्याच्यानंतर स्वतःला ते अंतर्मनामध्ये पश्चाताप, किंवा पश्चाताप पॉझिटिव्ह आहे, परंतु ग्रीफ म्हणजे कुणी गेल्यानंतर, कुणाचं शरीर पूर्ण झालं, अचानक सडन डेथ झाली, त्यानंतर तो व्यक्ती ग्रीफ मध्ये जातो. रिग्रेट. राईट. फिअर, भीती जर असेल तर 100 हे पॉइंट येतं. निगेटिव्हिटी कशी म्हणजे व्हायब्रेट होते. डिझायर 125, अँगर 150, हेट, प्राईड 175, करेज 200, न्यूट्रॅलिटी 250, विलिंगनेस, काहीतरी दुर्दम्य इच्छाशक्ती, करून दाखवायचंय, विलिंग, मला हे कार्य करायचंय. आणि ही अशी फ्रिक्वेन्सी वाढत जाते. राईट. लव 500, जॉय 540, पीस 600, एनलाइटमेंट म्हणजे काय? की ज्या वेळेस त्या व्यक्तीला स्वतःचा साक्षात्कार होतो. राईट. आता ह्या डिफरंट मेथड किंवा डिफरंट इमोशन आहेत जे मेजर करता येतात. कळालं तुम्हाला? हे वेगवेगळे इमोशन आहेत आणि याच्या अनुसार
जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडत जातो. त्यामुळे सतत जागरूक राहा. तुमच्या आनंदाची कुणी चोरी करत आहे का, तर सावध व्हा. आणि दुसरा कोणी नाही, तुम्हीच जर ते अनावश्यकपणे जर खर्च करत आहात तरी सुद्धा सावध व्हा. कळालं? आणि ही गोष्ट फार महत्वाची आहे. अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्या आपण डिस्कस करणार आहोत. आता इथे आपण थांबूया.